आमच्या बिझनेसमॅन ऑफ द इयर या अवॉर्ड फंक्शनमध्ये आपण आपलं शास्त्रीय नृत्य सादर करावं अशी विनंती आहे. प्लीज नाही म्हणू नका यावेळी तरी. तुम्हाला माहिती आहे ना तावडे, मी पब्लिक परफॉर्मन्सेस देत नाही. पण असं का मॅम? मला असं वाटतं माझ्या अनेक विद्यार्थिनी आता तयार झाल्या आहेत, तर त्यांना थोडा चान्स मिळाला पाहिजे. ठीक आहे, तुमची एखादी शिष्या तयार असेल तर आम्ही तिचं नृत्य ठेवू. माझी खूप इच्छा आहे माझ्या एका विद्यार्थिनीने परफॉर्म करावा, पण कुणाला पाठवताय मग? खूप विद्यार्थिनींना मी शिकवलं तावडे, म्हणजे खूप मुली आल्या ज्या माझ्याकडे शिकून गेल्या, पण ही एकच होती जिच्यात मला माझी छबी दिसायची. होती म्हणजे? म्हणजे तिने स्टेजवर कधीच परफॉर्म नाही केलं. पण कोण आहे ती मुलगी? सई केतकर, अत्यंत टॅलेंटेड विद्यार्थिनी आहे माझी. 4 वर्षापूर्वी तिने विशारद केलं, पण त्यानंतर आमचा दोघींचा काही संपर्क नाहीये. अरे नचिकेत, ते बिझनेसमॅन ऑफ द इयर नाही म्हणजे ते इंग्रजीत लिहिलंय म्हणून वाचतो. तर ते जी स्पर्धा आहे बिझनेसमॅन ऑफ द इयर, त्याच्यासाठी त्यांच्या काही अटी आहेत ना रे? कसल्या अटी? अगं म्हणजे कमीत कमी 5 दुकानं हवी, व्यावसायिक उलाढाल आणि निर्यातीचे आकडे हे त्यांनी दिलेल्या आकड्यांसारखेच आपले असायला हवेत. अगं बाई, म्हणजे नाहीच का? अरे पण हे सगळं कसं शक्य होणार आहे मग? होतील पूर्ण. रिलॅक्स, यू हॅव लॉट ऑफ टाइम लेफ्ट आणि लगेच थोडी क्लोज होणार आहेत एंट्रीज. अरे पण ते काही असलं तरी अशा म्हणजे मोजक्या दिवसामध्ये आपण मोठे उद्योगपती तर नाही होऊ शकत ना. हो, पण आपण ट्राय तर करू शकतो. तेच, प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. असे ढेपाळून जाऊ नका आत्तापासून. आप्पा, लाखोंचा निर्यात असलेला उद्योग समूह हवाय त्यांना. पण आपली निर्यात तेवढी आहेच की नाही अजून. नाही नाही, तुम्ही काळजी करू नका. टर्म्स अँड कंडिशन्स मी वाचल्या, इट कॅन बी डन. आणि एक्सपोर्टच्या ऑर्डर्स मी देईन ना तुम्हाला. अगं बाई, हो का? मग उत्तम झालं. आणखीन एक जमेची बाजू आहे. अरे जमेची बाजू आधी सांगावी प्रसन्ना. पण आप्पा, आपली आत्ताची उलाढाल ना त्यांना हवी आहे त्यापेक्षा फार कमी नाहीये. म्हणजे आपण सहभागी होऊ शकतो. हा म्हणजे नचिकेतनी सांगितलंय तसं जर आपण केलं तर सहज शक्य आहे. फक्त आपल्याला एक नवीन तातडीने शाखा उघडायला लागेल एवढंच. नाही मग तर आपल्याला नक्की प्रयत्न करायलाच हवा. हो हो, मग आपण असं करूया, आपण सगळे मिळून जास्त माल खपवण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे नफा वाढेल आपला. हो हो हो, मी पण दुकानात जास्तीत जास्त माल गिराईकांना विकण्याचा प्रयत्न करीन. मी पण आपल्या सगळ्या शाखांना कळून टाकतो, जोमाने कामाला लागा. हो हो ना, सगळ्यांनी मिळून उत्साहात काम केलं ना तर नक्कीच आपण आपला ध्येय गाठू. हो. आणि हो, नचिकेते म्हटल्यावर काही प्रश्नच नाही. म्हणजे ते आपण सगळे एकत्र होत ना तर छान उत्साहात काम करू असं. हो नक्कीच. काय नसे अशी गालावरती हँडकरचीफ ठेवून का बोलते तू? तिचा दात दुखतोय ना, नाही त्यामुळे ती गालावर हात ठेवून उभी आहे. तरी मी तिला सांगितलं बरं का की माझ्याकडे जो लेप आहे तो आपण. पण बरं वाटतंय आता बऱ्यापैकी, म्हणजे लेप वगैरे लावायची गरज नाही. एनिवे ठीक आहे, मी निघतो. मला ऑफिसला जायचं आहे. गेटिंग लेट. ओके, भेटूया ना. तुम्ही नसताना डोळ्यासमोर कामाचंच बोलतोय. मी येणार आहे गुजरातला गोडाऊन बघायला. नाही नाही, अजून कोणीच ठेवलं नाही तुमच्या जागेवर. अहो
ठेवून काय करणार? तुमची सर असायला हवी ना. नाही, नचिकेत आला नाही अजून. बरं ठीक आहे, आपण बोलूया नंतर सावकाश. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काका, आप्पा केतकरांच्या कंपनीला आपल्याला एक मोठी ऑर्डर द्यायची. एकदम अचानक. हो, ते तुमचे बेस्ट फ्रेंड आहेत ना, म्हणून. हो, अरे मी आप्पांच्या एवढ्या शिव्या खाल्ल्यात ना, मी मराठी भाषेवरून, मराठी संस्कृतीवरून. पण काही म्हणते माझे एकदम बेस्ट फ्रेंड आहेत. म्हणूनच त्यांना आपल्याला एक मोठी ऑर्डर द्यायची. या जरा केबिन मध्ये या, आपण डिटेल्स डिस्कस करूया. चालेल चालेल चालेल. अहो, ही कसली कागदपत्र काढून ठेवली आहेत? तुम्ही तुमचं काम करा हो. नमस्कार, येऊ का? अरे फुलवाताई, या ना, या या या, बसा. कसे आहात अप्पा? ओळखलत का? हो हो, ओळखणार कसं नाही मी. तुम्हीच तर आमच्या सईला कथ्थकची गोडी लावलीत ना. किती वर्षांनी आलात तुम्ही आज? खूप बरं वाटलं. मला पण मस्त वाटलं. म्हणलं सईला एकदा भेटायला जावं, डायरेक्ट जाऊन सरप्राईज देऊयात असा विचार करून आले आज. कसं चाललंय तुमचं गुरुकुल? खूप छान चाललंय आजी. आणि 6 महिने मी अमेरिकेतच असते, हे तिथेही चालू केलंय. मस्त चाललंय. पण तिथल्या लोकांना काय कळतंय आपल्या कलेतलं? तसं नाही अप्पा, उलट इथे खूप छान रिस्पॉन्स आहे. तिथल्या मुलांना आपल्या नृत्यात खूप इंटरेस्ट आहे. हो, काय सांगताय? आणि इनफॅक्ट तिथल्या लोकांना आपली संस्कृती, आपलं कल्चर खूप आवडतं. आणि याचा आपल्याला अभिमान वाटायला हवा, नाही का? तुम्ही बसा हा गप्पा मारत, मी तुमच्यासाठी चहा टाकते. नाही, राहू दे, मी आज जरा घाईत आले. सई आहे का घरी? हो आहे ना, तिच्या खोलीत आहे वर. थांबा, मी बोलावून आणते. तुम्ही थांबा आजी, मी जाऊन वरती भेटते तिला. हो चालेल. आज सईला खूप आनंद होईल. अगदी 4 वर्षाची असल्यापासून कथ्थक शिकतेय. पण गेल्या 4 वर्षात विशारद झाल्यापासून भेटगाठच नाही तिची फुलवाताईंची. आज अगदी खूप खुश होईल. काही रंग जात नाहीत सई. ताई, तुम्ही अशी भेट. तुम्ही इथे, ताई या ना, तुम्ही या ना. तुम्ही इथे बसा ताई. हा तुम्ही बसा, मी इथे बसते. नाही इथे काय बसते मी इथे नाही, इथे हे. ताई तुम्ही शांत हो. असे अचानक, म्हणजे मला किती आनंद होतो ना, मी नाही सांगू शकत ताई. तुम्ही म्हणजे शांत 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 हो सई. माझी सगळ्यात फेवरेट स्टुडंट आहेस तू. तुला माझी आठवण येत नाही, तर म्हटलं आपणच जाऊन भेटावं. असं काही नाहीये ताई, आठवण तर रोज येते तुमची. खोटं बोलू नकोस. अहो खरंच ताई, तुम्ही मला कथ्थक सारखी कला दिली आहे. तुम्हाला कसं विसरू शकेन मी? क्लासमध्ये एकदा येऊन बघ सई, सगळ्यांना माहितीये सई केतकर कोण आहे. पण सई, काहीतरी गडबड आहे. तुझा चेहरा खूप ग्लो करतोय. कोणाचा विचार करत होती मी आले तेव्हा? असं काही नाहीये ताई. सई, ऑलमोस्ट गालावरचा रंग गेलाय, पण मनावरच्या रंगाचं काय? सई, 4 वर्षापूर्वी केवढी वेगळी होतीस तू. आता केवढा आत्मविश्वास आलाय तुझ्यात, केवढी कॉन्फिडेंट झाली आहेस. काय सिक्रेट आहे? ताई तसं काहीच नाहीये. नक्की? हो. यावेळी नको सांगूस, नेक्स्ट टाइम बोलूया, चालेल? ताई पण आज अचानक कशा आलात तुम्ही? 1 मिनिट, जरा मी उचलते. हा बोला.
काय सुनबाई, आज मेथी का? हो अप्पा, मेथी. वा. ठीक है. हा? था थै. हा? था थै. अगं बाई, थै. था थै. थ थ 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 थै. ओ थुई थुई, थांबा जरा. बघा, चुकलं हो. तुम्हीच थांबा ना जरा. था था थै. थ थ थै. था थै. थ थै. था थै. थ. अहो हे काय करताय तुम्ही? तुमच्या वयाला शोभताय काय? न शोभायला काय झालंय? आपलंच भारतीय नृत्य आहे. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. पण अप्पा किती छान करताय ताई, हे बघा असं वगैरे. मस्तच. हो ना? अगं फुलवाते शिकवायच्या ना सईला, तेव्हा ती येऊन आपल्याला शिकवायची. आठवत आहे का तुला? हो आठवतंय ना. एखादा नवीन तोडा शिकून आली ना की आपल्या सगळ्यांना बसवायची आणि लगेच करूनच दाखवायची. तसंच करताय तुम्ही मस्त. अगं तेव्हाच मी पण शिकून घेतलं तिच्याकडून. आज किती वर्षांनी फुलवाते आल्या नाही? पण काही म्हणा अप्पा, आपल्या आई अगदी उत्साही येत नाही? हो ठाऊक आहे ना मला त्यांचा उत्साह किती येते. बर ते जाऊ दे हो. आज खूप वर्षांनी फुलवाते आल्या ना, कसं छान वाटतंय. हो, हो फुलवाताई म्हणजे आपल्या सईच्या पहिल्या गुरु. हो. भारतीय नृत्यात त्यांनी छान पारंगत केले आपल्या सईला. हो, आणि अगदी आहेत तशा आहेत नाही, काही फरक नाही त्यांच्यात. सुनबाई, अहो शास्त्रीय नृत्याचा नियमितपणे रियाज करतात त्या. त्यामुळे व्यायाम तर होतोच, शिवाय मनही प्रसन्न राहतं. आणि ज्याचं मन आनंदी ती व्यक्ती चिरतरुण असणारच ना. हो हो खरंय. मी काय म्हणते, म्हणा. तुम्ही पण अगदी नियमितपणे प्रभात फेरीला जाता? हो तर जातो ना, म्हणजे अगदी आजारी असलो तरी जातो. मग ते जरा मन आनंदी ठेवायचं बघा ना. म्हणजे मी नेहमी कटकट करतो, कुडतो असं तुम्हाला म्हणायचंय का? बघा, चिडलात लगेच. सुनबाई, मी चिडलोय का? हो अप्पा, नाही अप्पा, अजिबात नाही, मुळीच नाही, कधीच चिडत नाही. म्हणजे मी त्रागा करतो, रागात असतो असं तर तुम्ही सुचवत नाही आहात ना? मी कुठे म्हणलंय असं? तुम्हीच तर बोलताय. नाही, तुम्हाला काय म्हणायचं असतं आणि तुम्ही काय म्हणता हे मला बरोबर ठाऊक असतं सगळं. अहो लग्नाला आता इतकी वर्ष झाली म्हणल्यावर माहिती असणारच ना. चल का कल्पना, आपण फुलवाताईंसाठी चहा करू. हो, पण आई फुलवाताईंना काय बोलायचं असेल हो सईशी? आता कळेलच ना ते नंतर. किती छान वाटतंय बाई. कसं ते काय नाही, तुम्ही तसं करत या, म्हणजे तुम्हाला सराव होईल. हो, सराव करतायत. ऐक, मला बोलायचं थोडं तुझ्याशी. बोला ना ताई. सई, तू माझ्याकडे इतकी वर्ष कथ्थक शिकलीस, विशारद झालीस, पण एक परफॉर्मर म्हणून तू कधीच पुढे आली नाहीस. आणि एक गुरु म्हणून हा सतत सल माझ्या मनात आहे. ताई मला माहिती आहे तुम्ही मला काय सांगणार आहात, पण ते काहीही झालं तरी शक्य नाहीये हे तुम्हालाही माहिती आहे. पण सई, तुझा पहिला पब्लिक परफॉर्मन्स झालाच पाहिजे. तुझ्या सगळ्या बॅचमेटनी केलाय. हो ताई, पण जर मला करायचं असतं तर मी तेव्हाच केला नसता का? सई, तुमच्या दुकानाची ऍड बघितली मी न्यूजपेपरमध्ये, मला खूप आनंद झाला. मॉडेलिंग केलेस तू त्याच्यात, किती कॉन्फिडंट दिसतीयस तू. ते पाहिलं आणि वाटलं की तुला पुन्हा विचारावं. सई ताई, तुम्हाला नाही म्हणताना मला किती त्रास होतोय हे तुम्हालाही माहिती आहे, तुम्हालाही कळतंय. सई, प्रेक्षकांपुढे जेव्हा आपण आपला परफॉर्मन्स सादर करतो तेव्हा किती सॅटिस्फॅक्शन मिळतंय माहितीये का तुला? खूप छान असतं ग ते. तू इतकी वर्ष मेहनत घेतलीयस, इतकं कलेला वाहून घेतलं होतंस, ते प्रेक्षकांपुढे येऊ दे सई. त्यांचा आशीर्वाद तुला मिळू दे. हे सगळं पटतंय मला ताई, पण आप्पांना नाही आवडत मी लोकांसमोर नृत्य केलेलं, म्हणूनच तर तेव्हा सुद्धा नाही भाग घेऊ शकले ना मी. सई, या एका पब्लिक परफॉर्मन्समुळे फक्त तुझा नाही तर कलेचाही सन्मान होणार आहे. आणि मी हे तुला आता सांगतेय कारण अशीच एक संधी चालून आली आहे. माझ्या ओळखीची एक संस्था आहे, त्यांचा वार्षिक समारंभ आहे आणि तिथे तू परफॉर्म करावंस अशी माझी खूप इच्छा आहे. सई, मला खूप वाटतं की तू इथे करावंस.
त्या स्टेजवरची ती 15 मिनिटं तुला खूप समाधान देऊन जाणार आहेत सई. आणि ते समाधान मला तुझ्या डोळ्यात पाहायचंय. त्यानंतर एक कलाकार म्हणून तू परिपूर्ण होणार आहेस सई. विश्वास ठेव. पण काही झालं तरी आप्पा नाही तयार होणार ताई. तू का बोलतेस सई असं? तुमच्या दुकानाच्या मॉडेलिंगसाठी त्यांनी दिलीस ना तुला परमिशन? आप्पा बदलले आहेत सई. नाही ताई, आप्पा नाही बदलले. मी बोलू का एकदा त्यांच्याशी? नको, मी बोलते आप्पांशी एकदा. मग बोल एकदा त्यांच्याशी, कन्व्हिन्स कर त्यांना सई. ओके, येते मी. ओके. आणि हो, नेक्स्ट टाइम या रंगाबद्दल आणि हा रंग लावणारा याच्याबद्दल ऐकायचंय मला. ओके ताई. चल लेट्स गो. चल ग कल्पना. हो आई, हे बघा ना, लाडू आणि चिवडा दोन्ही. हो अगं बरोबर आहे. अरे आम्ही येतच होतो तुमच्यासाठी चहा घेऊन वर. आता इथेच बसून घ्या निवांत. नाही, आज मला थोडीशी घाई आहे. असं काय होत आई? ओ इतक्या दिवसांनी आलात तुम्ही, चहा तर घ्यावाच लागेल तुम्हाला. हो. मी तर म्हणते जेवूनच जा तुम्ही. नाही, मी परत नक्की येईन. आज मी स्पेशली सईसाठी आली, वेळात वेळ काढू. आपण मग पुढच्या वेळी अगदी निवांत या हा गप्पा मारायला. नक्की येईन, पण मी यायचं की नाही हे आता फक्त सईच्या हातात आहे. चला येते मी. नमस्ते. नमस्कार. द्या आई, मी ठेवते. हॅलो. हॅलो. सॉरी, थोडा लेट झाला. मला एक कन्साइनमेंट अडकली होती ना, सो त्याच्यामध्ये होतो. एनिवे, यू टेल मी काय घेणार? चहा, कॉफी? नको थँक्स. ओके, देन लेट्स कम टू पॉइंट. काय नाव म्हणाला त्यांचं? झोलकर. झोलकर? हे कसं सरनेम आहे? मी नाही ऐकलं कधी. असतात अशा आडनाव. मिस्टर दळवी, सरनेम्स काय आड वळणाची असतात म्हणून त्याला आडनाव म्हणतात का? जोक सपाट. बघू दे पाहिजे. बरं, हे फ्रँचायझी घ्यायला रेडी आहेत का? हो. ट्रॅक रेकॉर्ड चांगला आहे? हो. तुमचे आणि या कंपनीचे रिलेशन्स चांगले आहेत म्हणून ही फाईल पुढे पास करतोय. काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, बिंदास करा. ग्रेट. आणि हो, त्यांना प्लीज सांगा की आम्हाला घाई आहे म्हणून. सो या सगळ्या फ्रँचायझीच्या प्रोसेसेस लवकर स्टार्ट करायच्या आहेत. हो. आणि फर्स्ट टेल हिम टू कॉल मी. मी त्यांच्याशी बोलून घेतो. आय फायनलाइज थिंग्स. हो नक्की. आय वॉन्ट दिस जॉब टू बी डन ॲज अर्ली ॲज पॉसिबल. हो नक्की. यू? हो. पप्पा, हे अवॉर्ड तुम्हाला मिळायला पाहिजे. अशी काय बघतेस आजी तू? काय म्हणल्या फुलवाताई? विशेष काही नाही. मग तू एवढी गोंधळलेली का दिसतेस? म्हणजे फुलवाताई इतक्या दिवसांनी काही अशा सहजच येणार नाहीत ना? अगं, आमच्या गुरुकुलचा एक कार्यक्रम आहे, त्याचं निमंत्रण करायला आल्या होत्या त्या. अच्छा, निमंत्रण म्हणजे तू नृत्य? नाही, मी नाही, म्हणजे मला फक्त बोलवायला आल्या होत्या, बघायला ये म्हणून. असं बघायला बोलवलंय? आणि हे सांगायला त्या 5 वर्षांनी आपल्या घरी आल्या? अगं, दूरध्वनी सुद्धा करू शकल्या असत्या. अगं, ते आपल्या घराजवळ आल्या होत्या त्या, म्हणून घरी आल्या त्या आपल्या. हो का? हो. किती प्रश्न विचारतेस आजी तू? आपण काहीतरी लपवत असलो ना की आपल्याला समोरच्याच्या प्रश्नांचा त्रास होतो. असं काही नाहीये. आता खरं काय ते सांगशील का? का आल्या होत्या फुलवाताई? आजी, मी खरंच सांगते. नक्की? हो. बरं बाई. पण जर नचिकेतशी या बाबतीत बोलणं झालं आणि त्यांनी परवानगी दिली तर सांगशील ना मला? कसली परवानगी आजी? काहीतरीच काय. हो का? बरं, जाऊन दे, जाते मी. तुला काय कळायचं ते कळलंय.
पण जर तुला वाटलं तर सांगशील ना या बापडीला? हॅलो बेबी. नचिकेत, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. महत्वाचं? बोल. कधी करूया लग्न? अरे मस्करी करू नकोस नचिकेत, मला खरंच खूप महत्वाचं बोलायचं आहे. तू आज लवकर ये कार्यालयातून. अरे असं काय इम्पॉर्टंट काम आहे? तू लवकर ये ना, भेटून बोलूयात आपण. असं नाही सांगता येणार. ऑलराईट फाईन. 6 o'clock माय प्लेस. भेटूया. हो येते. आता काय इम्पॉर्टंट काम आहे? आपण परत काय प्रॉब्लेम क्रिएट केला का?